दरम्यान आता ब्लॅक बॉक्सवरून राजकारण चांगलंच तापलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ब्लॅक बॉक्सवरून सवाल उपस्थित केलेत। नेमकी काय सवाल उपस्थित केलेत पाहूयात। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू। 60 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो। थिक हाय टेम्परेचर इन्सुलेशन म्हणजे खूप मोठ्या तापमानात सुद्धा ते राहिलं पाहिजे। याच्यासाठी ड्राय सिलिका बेस्ड मटेरियल 1 इंच ऑब्लिक 2.5 सेंटीमीटर थिक हे वापरलं जातं आणि ॲडिशनल प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे ते वापरल्या जातात। अनेक वेळा 2-2 वर्षानंतर पण ब्लॅक बॉक्स मिळालेले आहे। आता हा ब्लॅक बॉक्स जळाला असं म्हणत आहेत आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातले जी माहिती येते आहे ती माहिती अशी आहे की ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही।